मुलांना वडापाव खायची इच्छा, पण घरी थोडंसं सामान अवेलेबल असल्यामुळे जे सामान होतं त्याच्यातच आपण वडापाव बनवूया. बटाटे घेतले, बटाटे उकडून घेतले, सालं काढली. सालं काढून मस्त बटाट्याची पहिले कणिक भिजवून घेतलं, छान पीठ घट्टसर बेसन पीठ, त्यात ओवा, मीठ, सोडा टाकून घट्टसर बाजूला करून भिजवून घेतलं. त्यानंतर थोडेसे चटणी बनवण्यासाठी बारीक बारीक भजी काढून घेतली. भाजी काढल्यानंतर लसूण शेंगदाणे केले, त्याला एकत्र केलं आणि भाजी बनवण्यास सुरुवात केली. कांदा, जिरं, मोहरी टाकून हळद, तिखट, मीठ, लाल घालून त्यात बटाट्याची भाजी बनवली आणि इकडे छान मस्त चटणी करून तयार केली. चटणीसाठी साहित्य तुम्हाला सांगितलेच होते. नंतर त्यात लाल तिखट, मीठ काढून आणि बालाजीचा आलू पोहा, आलू सेव ही टाकून चटणी इतकी छान बनते ना, बघून घ्या, खूप टेस्टी लागते, करून बघा एकदा तरी. त्यानंतर बटाट्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला बेसन पीठमध्ये भिजवून वडे काढले. वडे काढून छान मस्त त्याला खुसखुशीत अशा प्रकारे लालसर तळून घ्यावे. मुलांचा हट्ट होता, पण थोडंफार सांबार झालं, हिरवी मिरची नव्हते, पण तरी पण मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी आपल्याला थोडंफार काहीतरी करावं लागतं. त्यामुळेच मग घरची पाव होती, घरची पावच मुलांना मस्त मधात कट करून त्याला सॉस लावले. सॉस लावून मस्त त्याला चटणी घातली आणि पाव तयार केला. अशा प्रकारे घरगुती साधी वडापाव आपण तयार करू. मुलांच्या हट्टामुळं, साहित्य नसल्यामुळं, मुलं तरी आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा प्लीज.